शिर्डी लोकसभेसाठी ही काही नवीन गोष्ट नाही, कारण भाऊसाहेब वागचौरे हे जेव्हापासून राजकारणात आले त्यांचं रिटायरमेंट नंतर, त्यानंतर हा 7व्यांदा त्यांनी पक्ष बदललाय त्यांचा. पण एवढा निधी आलेला असताना काय कामं झाली काय नाही, खरं तर प्रवीण दादा हे सगळं होण्याच्या आधीच एक आठवड्या आधीच मी बरंच काही याबद्दल बोलले होते. निधीचा जो त्यांनी प्रश्न उभा केलेला होता ना, हा धादांतक होताय. आता तरी त्यांनी किमान मतदारसंघामध्ये लोकांची खरं बोलावं की त्यांनी का पक्षांतर केलं, त्याचं मूळ कारण काय. मी फक्त बाळासाहेब थोरातांना नाही तर मी उद्धव ठाकरेंना सुद्धा भेटलेले होते, मी संजय राऊत साहेबांना सुद्धा भेटलेले होते आणि तेव्हा त्यांनाही सांगितलं होतं की हे तुमचे होऊ शकत नाही. 90% लोक असं सांगतात की आम्ही पदाधिकारी म्हणून सुद्धा पक्षाला सांगितलं होतं की हे योग्य उमेदवार नाही. मग त्यांना उमेदवारी कशी मिळाली हा खरं तर शिवसेनेने पण थोडंसं विचारमंथन केलं पाहिजे की कुठल्या प्रकारचं राजकारण हे झालेलं आहे. जेव्हा ते पहिल्यांदा काँग्रेसमध्ये आले तेव्हापासूनच ते विखे साहेबांच्या जवळचे कार्यकर्ते म्हणूनच ओळखले जातात. डिलिमिटेशनचं जे बिल तुम्ही बघितलं, आपण त्याला प्रचंड विरोध सगळ्यांनी केलेला आहे. ते जर खरंच अशा सगळ्या फुटीर लोकांच्यामुळे मान्य झालं तर हे देशासाठी घातक असणार आहे. संविधान बचाव हा नारा देऊन तुम्ही खरं तर निवडणूक लढलात. बरोबर. आज संविधान वाचवलं गेलंय असं म्हणायचंय का तुम्हाला? तुमचं काही काम आम्हाला तरी दिसलेलं नाही. निधी तुम्ही तुमचा वापरलेला नाही, मतदारसंघात तुम्ही फिरलेले नाही, मतदारसंघाच्या प्रश्नावर तुम्ही बोललेले नाही. मग संसद रत्न मिळतं कसं, हा खरं तर आता आपल्यासाठी पीएचडीचा विषय आहे. राज्याच्या राजकारणात सध्या महत्वाची घडामोड घडली ती म्हणजे ऑपरेशन टायगर. ऑपरेशन टायगर अंतर्गत उद्धव ठाकरे गटाचे जे 6 खासदार होते ते शिंदे सेनेत दाखल झालेले आहे, एकनाथ शिंदेच्या तंबूत दाखल झालेले आहे. त्यामध्ये सर्वाधिक महत्वाचं म्हणजे जे कारण दाखवून ते शिंदे सेनेत गेले ते म्हणजे विकास निधी मिळत नाही. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघातील भाऊसाहेब वागचौरे ज्यांनी साईबाबांची शपथ घेतल्याचं देखील बोललं जात होतं, मात्र त्यांनी देखील ठाकरेंना 2दा फसवत त्यांनी आता शिंदे सेनेत दाखल झाले आहे. आणि ह्याच गोष्टीवरती बोलण्यासाठी आपल्यासोबत वंचितच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षताई रुपवते आहेत. ताई, सर्वप्रथम व्हॉट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत. थँक्यू. ताई, 2024 ची लोकसभा निवडणूक ज्यावेळेस तुम्ही काँग्रेसकडून इच्छुक होता, महाविकास आघाडीकडून इच्छुक होता, मात्र त्यावेळेस कुठेतरी पक्षाने पुन्हा एकदा भाऊसाहेब वागचौरेंना संधी दिली, ठाकरेंनी संधी दिली आणि आज आता पुन्हा तेच वागचौरे उद्धव ठाकरेंना फसवत शिंदे सेनेत दाखल झाले. काय वाटतं, नेमकं काय असं कारण घडले असेल? मला वाटतं शिर्डी लोकसभेसाठी ही काही नवीन गोष्ट नाही, कारण भाऊसाहेब वागचौरे हे जेव्हापासून राजकारणात आले त्यांचं रिटायरमेंट नंतर, त्यानंतर हा 7व्यांदा त्यांनी पक्ष बदललाय त्यांचा. आणि त्यांचा जो प्रवास राहिला तो सातत्याने वेगवेगळ्या पक्षांमध्ये विचारधारेचा काहीही कुठेही संबंध नसलेला त्यांचा प्रवास राहिलेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सगळ्याच घटक पक्षांना जेव्हा आम्ही 2024 मध्ये ठणकावून सांगत होतो की जी लढाई आपण लढतोय ही महत्वाची आहे, फक्त माणसं नाही तर ती माणसं स्ट्रॉंग पाहिजेत आणि तुमच्यासाठी त्यांनी त्या पद्धतीने पुढे कामही केलं पाहिजे. आणि हे ते योग्य उमेदवार नाही हे मी वारंवार सांगत होते. तुमच्या पण व्हॉट्सअप मराठीवर मी जेव्हा आले आपण हे सविस्तर बोललेलो होतो. आणि मला वाटतं शिर्डीकरांना हे माहिती होतं की हे होणार, कधी होणार हा प्रश्न होता आणि ते आता झालेलं आहे. बरं, त्यांनी ज्या कारणासाठी पक्ष बदलला त्यांचं असं मत होतं की विकास निधी मिळत नाही, तर मग ते कारण तर कुठंतरी खोटं ठरलेलं दिसतंय. कारण काल आकडेवारी समोर आली की 14.5 कोटीचा त्यांना निधी मंजूर झाला ना, अवघे फक्त 70 लाख काहीतरी त्यांनी खर्च केला. निश्चित, म्हणजे आता हे आपण एकमेकांशी बोलण्यापेक्षा समाज माध्यमांमध्ये आणि ऑफिशियली संसदेच्या ज्या सगळ्या रेकॉर्ड मधून आलेला आहे त्याच्यामध्ये क्लिअर दिसते की निधी हा प्रश्न नव्हता. पण एवढा निधी आलेला असताना काय कामं झाली काय नाही, खरं तर प्रवीण दादा हे सगळं होण्याच्या आधीच एक आठवड्या आधीच मी बरंच काही याबद्दल बोलले होते. कारण 2 वर्ष निवडणुकीला पूर्ण झाले आणि ह्या 2 वर्षामध्ये खासदारांनी काय काम केलं, त्यांचं काय कारकीर्द राहिली याबद्दल त्यांनी बोलावं, याबद्दल आपण बोललो होतो. पण त्याच्यावर त्यांची काहीच क्रिया नव्हती किंवा काही रिॲक्शन नव्हतं. आणि आज असं दिसतंय की निधी असून सुद्धा काहीच खर्च झालेला नाही. त्यामुळे हे जे कारण त्यांनी दिलंय, हे 6 जणांनी जे दिलंय ते अतिशय चुकीचं कारण आहे. त्यांच्यावरती काय दबाव होता किंवा काय राजकीय खेळी होती हे खरं त्यांनी स्पष्टपणे आता तरी मतदारांशी बोललं पाहिजे. तुम्ही निवडणुकीच्या दरम्यान पण फसवलेला, आता तरी तुम्ही तेवढी हिंमत करून खरं खरं सांगा की तुम्ही का हे केलेलं आहे. आणि निधी हा प्रश्न अजिबात नाही हे आपल्याला आता बरोबर, त्या आकडेवारी समोर आली. काही विकास निधीवरून त्यांनी आरोप केले होते की विकास निधी मिळत नाही आणि त्यामुळे पक्ष बदल केला जातो. मात्र काल आकडेवारी समोर आली की त्यांनी विकास निधीचे अवघे फक्त 70 लाख रुपये खर्च केलेले आहेत, एक 60-70 लाख रुपये, आणि त्यांना काहीतरी 14 ते 15 कोटी निधी मंजूर झालेला आहे. मग ते खोटं बोलले असं वाटत नाही का मतदारसंघात? निश्चित, आपण काही बोलण्यापेक्षा संसदेची ही आकडेवारी जी दिलेली आहे ती त्यांनी स्वतः दिलेली आकडेवारी आहे आणि त्यामुळे त्याच्यातून हे स्पष्ट आहे की काम करण्यापेक्षा
जास्त जो काळ आहे ना तो नुसता बाहेर फिरण्यात घालवलेला दिसतोय. मतदारसंघामध्ये किती दौरे झाले, काय काय कामं केले, हे वारंवार आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही पण विरोधी पक्ष म्हणून काम करतोय. तिथे त्यांना विचारणं, त्यांना तिथे अकाउंटेबल धरणं हे आमचंही काम आहे आणि ते सातत्याने आम्ही करत आलो. पण एक चकार शब्द त्यांच्या टीमनी त्याच्यावर काढलेला नाही. त्यांचं परवाच मॅनिफेस्टो बद्दल मी वाचन करून दाखवलं, जेव्हा 2 वर्ष पूर्ण झाले आमच्या निवडणुकीला. त्याच्यातून कुठली कामं झाली, कुठली आता होणार आहेत, प्रगती पथावर, ह्याबद्दल तरी त्यांनी किमान बोलावं. आणि आता जेव्हा निधीचे आकडे पुढे जाते तर शॉकिंग आहे की एवढा निधी आला, मग आता गेला कुठं? जर कामच होत नाहीये, 135 काहीतरी कामं त्यांनी दिलेली आहेत आणि 2च पूर्ण दाखवत आहे. जर तुमचं पार्लमेंट 2 वर्षात 2 कामं पूर्ण झाली. ऍब्सोल्युटली. त्यामुळे काय कामं झाली हे सांगायलाच त्यांना तोंड नाहीये. त्याच्यामुळे निधीचा जो त्यांनी प्रश्न उभा केलेला होता ना, हा धादांतक होत आहे. आता तरी त्यांनी किमान मतदारसंघामध्ये लोकांची खरं बोलावं की त्यांनी का पक्षांतर केलं, त्याचं मूळ कारण काय, आणि ते लोकांसमोर आल्यानंतर त्यांनी मग लोकांची प्रतिक्रिया घ्यावी. आज जर आपण बघितलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरणं तर नाहीच आहे. कारण Z+ सिक्युरिटी मिळाल्यानंतर आपला माणूस आपल्यासाठी, हे खरं ब्रीदवाक्य होतं वाकचौरे साहेबांचं. आणि आपला माणूस आपल्यासाठी असताना तुम्हाला पोलीस प्रोटेक्शनच्या शिवाय तुमच्या मतदारसंघात फिरता येणार नाहीये, ही किती मोठी शोकांतिका आहे. सोशल मीडियावर आज बघितलं तर त्यांच्याबद्दल खूप प्रचंड राग मोठ्या प्रमाणात आहे. फक्त शिवसैनिक नाही, आम पब्लिक पण बोलत आहे आता. आणि तो राग कसा शमवेल हे बघण्यापेक्षा फक्त कमेंट सेक्शन ऑफ करून चालणार नाहीये. तुम्हाला आता लोकांना फेस करावं लागणार आहे. बरं ताई, 2024ला ज्यावेळेस त्यांना उमेदवारी जाहीर होईल, त्यांनी जस्ट ठाकरे गटात पुन्हा पक्ष प्रवेश केला होता, तेव्हा तुम्ही बाळासाहेब थोरातांची देखील भेट घेतली होती, अनेक पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती की ही व्यक्ती कधीही तुम्हाला फसवू शकते, त्यांना उमेदवारी देऊ नका, असे तुमचं वाक्य 2024ला बोललेलं वाक्य 2026ला खरं ठरलं. निश्चित. कारण आज तुमच्या प्लॅटफॉर्मनी मी सांगते, मी फक्त बाळासाहेब थोरातांना नाही तर मी उद्धव ठाकरेंना सुद्धा भेटलेले होते, मी संजय राऊत साहेबांना सुद्धा भेटलेले होते. आणि तेव्हा त्यांनाही सांगितलं होतं की हे तुमचे होऊच शकत नाही, त्यामुळे तुम्ही ही चूक करू नका आणि तुम्ही फक्त वैयक्तिक तुमच्या पक्षाचा विचार करू नका. लोकसभा मतदारसंघ म्हणून या एका व्यक्तीमुळे 2009 पासून सातत्याने त्या मतदारसंघाचं नुकसान होतंय आणि फक्त राखीव आहे म्हणून हे नुकसान जर होत असेल तर हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पटत नाही. म्हणून तुम्हाला मी कळकळून सांगते की चुकीचे उमेदवार आहे ते तुम्ही करू नका. पण त्यांनी तेच केलं. आज जर तुम्ही बघितलं प्रवीण दादा, जेवढी रिॲक्शन शिवसैनिकांची आपल्या मतदारसंघातून येत आहे, 90% लोक असं सांगतात की आम्ही पदाधिकारी म्हणून सुद्धा पक्षाला सांगितलं होतं की हे योग्य उमेदवार नाही. मग त्यांना उमेदवारी कशी मिळाली, हा खरं तर शिवसेनेने पण थोडंसं विचारमंथन केलं पाहिजे की कुठल्या प्रकारचं राजकारण हे झालेलं आहे. बरं, आता काल ते रात्री मतदारसंघात पोहोचले, शिर्डी मतदारसंघात. ज्या शिवसैनिकांनी त्यांना निवडून दिलं, त्या शिवसैनिकांना नजर कैदेत ठेवण्यात आलं. मग त्या प्रामाणिक एकनिष्ठ असलेल्या शिवसैनिकांची ही गद्दारी किंवा त्यांना ज्या पद्धतीने आता ट्रीट केलं जातं, त्यांच्यावर अन्याय वाटत नाही? निश्चित मला त्यांच्यासाठी खरंच वाईट वाटतंय. कारण हे पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा होतंय. 7-7, 8-8 वर्ष ती केसेस, जेव्हा पहिल्यांदा त्यांनी पक्षांतर केलं 2009 मध्ये, 2014 मध्ये, त्याच्यानंतर जेव्हा शिवसैनिकांचा उद्रेक झाला त्यावेळेस दिलेल्या केसेस आता 2 वर्ष आधी त्यांनी मागे घेतलेल्या आहेत, त्या केसेस संपलेल्या आहेत. एवढी वर्ष ते शिवसैनिक आधीच पिचलेले आहेत. तरी सुद्धा महाविकास आघाडीने त्यांना जेव्हा तिकीट दिलं तेव्हा ह्या शिवसैनिकांनी त्या मतदारसंघामध्ये एकही शिवसेना उभाटा गटाचा आमदार नसताना या शिवसैनिकांनी त्यांच्यासाठी मेहनत घेतली आणि इथपर्यंत त्यांना पोहोचवलं. आज पुन्हा त्यांच्यामुळे त्या शिवसैनिकांवरती केसेस झालेल्या आहेत. भाऊसाहेब वागचौरे सारखा एखादा व्यक्ती जे खरं तर सर्व्हिसेस मधून आलेले, त्यांचा खूप मोठा अनुभव आहे, त्यांचं वय मोठं आहे, बरोबर, त्यामुळे अशा एखाद्या व्यक्तीने आपल्याच पक्षातल्या लोकांसाठी, बरं जेव्हा तुम्ही पक्षात होते म्हणत होते तेव्हा पक्षासाठी काय काम केलं, जेव्हा तुम्ही सत्तेत नव्हते, तुम्ही खासदार आमदार नव्हते, तेव्हा तुम्ही काय केलं? पक्षासाठी शून्य काम. पण ज्या लोकांनी तुमच्यासाठी मेहनत घेतली त्या लोकांना आज पुन्हा तुम्ही पोलिसांच्या ताब्यात देण्याचं काम केलं, हे खरं तर शिवसैनिकांसाठी अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. बरं, आता अहिल्यानगरचं राजकारण बघितलं तर विखे परिवाराभोवताली फिरताना दिसतात. आता कुठंतरी वागचौऱ्यांना देखील महायुतीत घेऊन पक्ष बळकट किंवा महायुतीला बळकट केलं पाहिजे, विरोधक संपवले पाहिजे, त्यामध्ये विखेंचा हात आहे असं वाटतं? नाही, मला असं वाटतं की आधीपासूनच जेव्हा ते पहिल्यांदा काँग्रेसमध्ये आले तेव्हापासूनच ते विखे साहेबांच्या जवळचे कार्यकर्ते म्हणूनच ओळखले जातात. महाविकास आघाडीमध्ये 2024 मध्ये त्यांना का तिकीट दिलं हा माझा पुढचा जो प्रश्न होता तो अधिक तेव्हा तीव्र होता. कारण जर जवळीक आहे विखे साहेबांची, मग महाविकास आघाडी त्यांना का तिकीट देते? कारण त्यावेळेची सिच्युएशन खूप वेगळी होती, बरोबर. पण असं जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एक दबदबा बनवण्यासाठी निश्चित हे झालेलं आहे. पण तुम्ही पुढचा विचार करा
की हे जे सगळं भाजप आणि त्यांचं मित्रपक्ष डिलिमिटेशन, महिला आरक्षणाच्या आड काही गोष्टी करण्याचे जे प्रयत्न सेंटरमध्ये करते आणि त्या ठिकाणी शिंदे साहेबांच्या माध्यमातून जो एक बळ वाढवण्याचा प्रयत्न झालाय हा आणखीन घातक आहे. कारण डिलिमिटेशनचं जे बिल तुम्ही बघितलं, आपण त्याला प्रचंड विरोध सगळ्यांनी केलेला आहे. ते जर खरंच अशा सगळ्या फुटीर लोकांच्या मुळे मान्य झालं तर हे देशासाठी घातक असणार आहे. हा स्थानिक विषय तर राहिलाच, पण देशासाठी पण ते घातक असणार आहे. ताई, आता सध्या बघितलं की सर्व जे विरोधक आहेत सत्तेच्या दिशेने पावलं टाकतायत. पक्षनिष्ठा असेल, एकनिष्ठा, हे सगळं तत्व वगैरे बाजूला ठेवून आता सत्ताधाऱ्यांच्या सोबत जात आहेत. चांगले चांगले जे विरोधक होते ते संपत चाललेले आहेत. मला असं वाटतंय का की विरोधकाची भूमिका घेऊन कुठल्याही पदरी फळ मिळत नाहीये, निराशाच मिळते, तर आपणही सत्तेत सहभागी झालं पाहिजे. सत्तेचं फळ म्हणजे नेमकं काय म्हणायचंय आपल्याला? जर पैसा आलेला निधी त्याच्यातून काहीतरी घेणं, कमिशन घेणं, हे जर सत्तेचं फळ असेल तर आमच्यासारख्या लोकांनी मग राजकारण सोडून द्यायला हवं. कारण विचार, तुमचे काही प्रिन्सिपल्स आहेत, तुम्ही काही गोष्टींवरती विश्वास ठेवून या समाजकारणात राजकारणात उतरता, अशा लोकांना ह्या गोष्टींचा फरक पडत नाही. किती वर्ष झाली की माझ्या घरात सत्ता तशी नाहीये, पण तरी सुद्धा आमच्या विचारांशी आम्ही बांधील राहिलो, तर आम्ही काम करतो. त्यामुळे ज्यांचे विचार पक्के असतील ना, त्यांना हे प्रश्न पडत नाही. मग सत्ता असो नसो त्यांनी काही फरक पडत नाही. प्रश्न हा आहे, जेव्हा तुमचे विचारच पक्के नाही, तुमची विचारधाराच पक्की नाही, तुम्ही कधी काँग्रेसमध्ये, तुम्ही कधी शिवसेनेमध्ये, तुम्ही कधी भाजपमध्ये, मग पुन्हा तुम्ही परत उद्धव ठाकरे सेनेमध्ये आणि पुन्हा तुम्ही शिंदे सेनेमध्ये, म्हणजे संविधान बचाव हा नारा देऊन तुम्ही खरं तर निवडणूक लढलात. बरोबर. आज संविधान वाचवलं गेलंय असं म्हणायचंय का तुम्हाला? मग जर वैचारिक बांधिलकी नसेल, आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये हे सातत्याने झालं की जो विषारी प्रचार झाला आधी पहिल्या निवडणुकीमध्ये, जे जयभीमपेक्षा रामराम बरा, हा जो प्रचार झाला आणि तो कुठेतरी पुढे पुढे अशा सगळ्या माणसांमुळे वाढत गेला, हा मला वाटतं हा अतिशय दुर्दैवी आहे. सत्ता असो नसो तुमच्या विचारांशी तुम्ही पक्के असाल तर तुम्हाला काम करता येतं. एवढंच एक उदाहरण देते. आज सकाळीच येताना ना मी एक क्लिप वाचत होती आणि शिवसेनेचे एक पदाधिकारी असं सांगतायत की हे सगळं करण्यामागे सत्ता बित्ता हे नाही, हा तर विषय आहेच, पण पैसा हा मोठा विषय आहे की किती खोके मिळाले वगैरे, हा तर विषय आहेच. त्यांना त्यांच्या मुलाला इथे मेट्रोमध्ये काहीतरी काम मिळालं असतं त्या माणसाने सांगितलं. आता ही व्हेरीफाईड न्यूज नाहीये, 150 कोटींचं काहीतरी कॉन्ट्रॅक्ट आहे आणि ते मिळालेलं आहे त्यांच्या. हे जर असं असेल आणि अशा बातम्या जर आता पुढे असतील, ते व्हेरीफाय करायला हवं. मग हे काय म्हणायचं? मग याला जे म्हणतात की मतदारसंघातील जनतेच्या विकासासाठी आम्ही पक्ष बदल करतोय, तर मग नेमकं ते जे बोलताय ते मतदारसंघातल्या जनतेचीच फसवणूक आहे असं जनतेला वाटतं. 100% सक्षम विरोधक म्हणून तुम्हाला काय वाटतं की काय केलं? 100% पूर्णपणे तुम्ही ज्या मुद्द्यांवरती निवडणूक लढत, बघा, जर तुम्ही एवढे कॉन्फिडंट आहात ना की तुम्ही जिंकू शकता, तुम्ही चांगलं काम केलंय, तर मग तुम्ही राजीनामा द्या आणि तुम्ही कुठल्याही चिन्हावर निवडणूक लढवा. पण तुम्हाला ते नाही, तुम्ही ते करू शकत नाही, कारण हा दी एंड आहे, एंड ऑफ द स्टोरी आहे तुमच्यासाठी. लोकांना फसवून, लोकांच्या भावनांशी खेळून, मुस्लिम कसा प्रॉब्लेम मध्ये आहे, मग दलितांना कसे प्रॉब्लेम होऊ शकतात म्हणून तुम्ही निवडून आलात. आणि आज तुम्ही त्याच ताकदींसोबत जाऊन जर मांडीला मांडी लावून राजकारण करणार असाल, लोकांनाही अजिबात पटलेलं नाही. तुम्ही जर रिॲक्शन बघितल्या सगळ्या टीव्हीवरती, सोशल मीडियावर, तुम्हाला दिसेल. आणि आज तुम्हाला Z+ सिक्युरिटी घेऊन फिरायची का गरज पडते? जर तुम्हाला कळतंय की तुम्ही योग्य केलंय, तुम्ही सत्तेसोबत गेले, लोकांना दिसते ना तुम्ही काहीच काम केलेलं नाही. तुम्ही परराज्यामध्ये 4-4, 5-5 दिवस दौरे केले. आता 2 तारखेला 4 तारखेला जो मेळावा झाला शिर्डीमध्ये, असं कारण दिलं की मी दौऱ्यावर होतो. असू शकतं, तर तुम्ही खासदार आहात, तुम्हाला वेगळी कामही आहेत. बरोबर. मतदारसंघामध्ये जे 6 विधानसभा मतदारसंघ आहे त्याचे किती दौरे तुम्ही केले? त्याच्या सगळ्या प्रश्रांबद्दल तुम्ही किती वेळा मतदारसंघांना बोलले? फिरताना दिसतात. तुम्हीच पत्रकार म्हणून माहिती घ्या ना. मी ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रमांना, मीटिंगांना किंवा धरणे आंदोलन करायला गेलं, खासदार दिसतच नाही असं म्हणत होते. आणि हे आज प्रूव्ह झालं, कारण कामं किती झाली हे बघतोय ना आपण, निधी किती खर्च झाला हे बघतोय आपण. आणि त्याच्या पुढचा प्रश्न हा की तुम्ही जेव्हा मतदारसंघात असता तेव्हा तुम्ही शिर्डीमध्ये 11 आणि 12 वाजता जनता दरबार भरवता. तुमचे काय 5-50 लोक येऊन तुम्ही ते फोटो काढून सोशल मीडियावर टाकता. एखाद्या मोठ्या प्रश्नावरती तुमचा स्टँड काय? तुम्ही म्हणत होतात की नाशिक पुणे रेल्वे ही शिर्डी संगमनेर अकोला या भागातून जावी, यासाठी तुम्ही काम केलं. आज तो प्रकल्प रद्द झालाय, तुम्ही त्या सरकारमध्ये गेलेला आहात. आता तुम्ही काय करणार आहात? तुम्ही काय भूमिका घेणार आहात? एवढे सगळे अन्याय अत्याचार आज महाराष्ट्रात, देशात हे SC समूहावर होतं, तुम्ही त्या समूहाचं प्रतिनिधित्व करता. तुम्ही त्या प्रश्नावरती एकही चकार शब्द काढत नाही. महिलांचे, युवकांचे इतके प्रश्न, महिला अत्याचाराबद्दल मी रोज बोलतेय, रोज आम्ही त्याच्यावरती धरणं आंदोलन करतो.
एकही शब्द खासदार म्हणून तुम्हाला काढावेसे वाटत नाही का? म्हणजे तुम्ही कदाचित ऑन रोड तुम्ही नाही उतरू शकणार, तुम्ही नाही त्या विक्टिमला मदत करू शकणार, बरोबर. पण किमान तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून हे प्रश्न तर पटलावर टाकता की नाही? जनतेसमोर एक टायगर ऑपरेशन सोडलं तर भाऊसाहेब वागचौरे हे नाव आपण शिर्डीच्या विकासाच्या अनुषंगाने एवढ्या 2 वर्षात ऐकलं का? एकदा तरी ऐकलं का? मी तरी ऐकलेलं नाही. तुम्ही ऐकलं असेल तर जरूर मला बरं, सांगा. आता मतदारसंघातल्या आता 2 वर्ष झाले खासदारकीचा प्रवास पूर्ण झाला. जी आश्वासनं दिली होती लोकांना ती मतदानाच्या वेळेस, त्यातली किती पूर्ण झाली वाटतंय तुम्हाला? आणि कुठल्या महत्वाच्या समस्या आजही मतदारसंघातल्या कायम आहेत शिर्डी लोकसभेमध्ये? मी इथून जाताना तुम्हाला त्यांचा जाहीरनामा देऊन जाईल. 40 पॉइंट त्यांनी लिहिलेले, त्याच्यात किती पॉइंट पूर्ण झाले तुम्हीच वाचा, तुम्हाला हसू येईल. त्यांनी जे मेन मुद्दे हायलाईट केले होते, अभ्यासिका प्रत्येक तालुक्यामध्ये सुसज्ज आहेत का आपल्या तालुक्यांमध्ये? तुम्ही नगरचे आहात, तुम्ही सांगा मला. त्यांच्या वेतन म्हणजे जे एव्हरी मंथ त्यांना जी सॅलरी मिळते ती सॅलरी असं म्हटले होते की आम्ही गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देऊ. मी नाही म्हणत आहे, त्यांच्या सोशल मीडिया पेज वरती आजही तुम्हाला सापडेल. हे दिलं का त्यांनी? शेतकऱ्यांचे विजेचे प्रश्न, आज पाऊस आता सुरू झालाय, विजेचा प्रश्न पुन्हा तीव्र होणार आहे. काय केलं त्या विजेच्या प्रश्नाबद्दल? निवडून आले ना तेव्हा सगळ्यांनी उंटावरून पेढे वाटले होते शिर्डीमध्ये. बाहेर आल्यावर म्हटले होते पाटपाण्याचा प्रश्न निश्चित आपल्या मतदारसंघामध्ये मोठा आहे. काय केलं त्या पाटपाण्याच्या प्रश्नाबद्दल? म्हणून आणि शेतकऱ्यांचा मुद्दा सर्वात महत्वाचा, कारण आपल्या मतदारसंघामध्ये कांदा, त्यानंतर शुगर केन, ऊस हा मोठ्या प्रमाणात होतो. या शेतकऱ्यांचे जे प्रश्न त्याच्याबद्दल एक चकार शब्द, एक आंदोलन त्यांनी केलेलं मला आठवत नाही. बरं, मी असं म्हणणार नाही की ठीक आहे सत्तेमध्ये तुम्ही नाही आहात, तुम्ही नाही करू शकणार कदाचित. बरोबर. तुमच्याच महाविकास आघाडीचे बाकीचे नेते करतायत ना. अमोल कोल्हे म्हणून त्यांनी कधी अमोल कोल्हे बोलतात की नाही बोलत? काहीतरी भूमिका घेतात. बरोबर. रोहित पवार बोलतात की नाही बोलत? बरोबर. तुमचे शेजारचे निलेश लंके रोज कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये आहेत. कालच आंदोलनाला होते. तुम्हाला करायला काय प्रॉब्लेम आहे? कारण तुम्हाला विचारसरणी नाही, विचारधारा नाही, आणि जिथे आहात तिथे तुम्ही पक्के नाही. लोकांसाठी काम करायचं सत्ता नाही, तुमची डेडिकेशन पाहिजे जी तुमच्यामध्ये आहे, असं मला तरी वैयक्तिक वाटत. मग कुठेतरी सुरुवातीपासून पक्क्यावर ते सत्तेसाठी थांबलेले होते सोबत, आणि आता ज्यावेळेस विरोधक म्हणून त्यांनी कधी भूमिका मांडली नाही, कुठलाही लोकसभा मतदारसंघातला प्रश्न त्यांनी संसदेत आवाज उठवला असा विषय झाला नाही, असं तिथली जनता म्हणते. तर मग ती जनतेची फसवणूक वाटत नाही? पूर्णपणे जनतेची फसवणूक आहे. कारण मी जसं म्हटलं तसं लोकसभेचा एकही मूलभूत प्रश्न हा त्यांनी कधी मांडला, कधी त्याच्यासाठी भांडले, कधी निधीसाठी भांडले, कधी काही धरणे आंदोलन केलं, त्या पायऱ्यांवर बसले संसदेच्या, किंवा एखादं प्लकार्ड घेऊन उभे राहिले, किंवा एखादं भाषण असू शकतं. भाषण शैली नाही माणसाकडे, त्यांचे विचार चांगले असले तरी, पण तुम्ही पटवून देण्याचा तरी प्रयत्न केला का? आणि आता ज्याप्रमाणे एक टायगर ऑपरेशनचं नाव आलं की तुमचं नाव सर्वात आधी येतं, पण शिर्डीच्या विकासाचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा तुमचं नाव येत नाही, ही शोकांतिका आहे. आणि वारंवार हे झालेलं आहे. 2009 मध्ये पण हेच झालेलं आहे, 2014 मध्ये पण तेच झालेलं आहे. काँग्रेसमध्ये आलेले 2008 मध्ये, कारण माझे वडील तेव्हा प्रयत्न करत होते. मला साफ आठवतं काँग्रेसच्या कार्यक्रमांना, बैठकांना याची सुरुवात केली. मग जेव्हा कळलं की आपल्याला मिळत नाही तेव्हा ते गेले सेनेमध्ये, आणि 2014 मध्ये पुन्हा सेनेतून काँग्रेसमध्ये आले. बरं, काँग्रेसवाले पण एवढे हुशार की आपल्याकडे चांगला उमेदवार असताना पण सिटिंग एमपी म्हणून त्यांना तुम्ही तुमच्याकडे घेतलं, तिथे हारले. त्याच्यानंतर पुन्हा ते भाजपमध्ये गेले, श्रीरामपूरची निवडणूक लढवली, पुन्हा अपक्ष निवडणूक लढवली शिर्डी लोकसभेची 19 मध्ये. म्हणजे एवढा जो तुमचा मोठा प्रवास आहे ना, हा कुठल्या ह्याच्यावरती तुम्ही करत आहात? काहीच बेस नाहीये. बरं, ज्यांच्या जीवावर करत, ज्या शिवसैनिकांचं तुम्ही आज नाव घेतलं, मी पुन्हा सांगते त्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा एकही आमदार नसताना या लोकांनी त्यांना निवडून दिलंय. हे पण राजकारण तुम्ही समजून घ्या. राखीव मतदारसंघ असल्यामुळे काँग्रेसचे उमेदवार विधानसभेला निवडून येतात, पण खासदार म्हणून निवडून येतात. हे काय राजकारण आहे? म्हणजे एखाद्या समाजाला मागे कसं ठेवायचं हा पूर्ण प्रयत्न ह्या निमित्ताने झालाय, हे माझं स्पष्ट मत आहे. आणि शेवटचा मुद्दा ह्या सगळ्या याच्यामध्ये, आजही बोलताना त्यांच्या बोलण्यामध्ये कुठे कन्व्हिक्शन दिसतं का की खरंच ते जे सांगतात ते खरंय? आज ते जे सांगत आहे निधी अभावी किंवा तिथे कामं होत नाहीत कारण मी विरोधी पक्षात आहे, तुम्ही आता ह्या पुढच्या 3 वर्षामध्ये काय करणार आहात? जे 2 वर्षात, आता 2 वर्षात जर आपण बघितलं 135 पैकी अवघे 2 कामं झालेले आहेत, तर आता तो जो आपण स्ट्राईक रेट बघतोय त्यांचा, मग येणाऱ्या 3 वर्षात किती होणार कामं? हे त्यांनी बोलायला हवं खरं तर.
कारण त्यांचा पास परफॉर्मन्स बघितला तर तो काही फार इम्प्रेसिव्ह वाटत नाही. बरं, त्यांना संसद रत्न कसं मिळालं हा पण माझ्या पुढचा एक प्रश्न आहे. मी त्याच्यावरती आता रिसर्च करणार आहे. कारण संसदेत तुमचं काही काम आम्हाला तरी दिसलेलं नाही. बरोबर. निधी तुम्ही तुमचा वापरलेला नाही, मतदारसंघात तुम्ही फिरलेले नाही, मतदारसंघाच्या प्रश्नावर तुम्ही बोललेले नाही. मग बरोबर. संसद रत्न मिळतं कसं, हा खरं तर आता आपल्यासाठी पीएचडीचा विषय आहे. आता एक आणखी एक प्रश्न असा आहे की सगळे जे सत्ताधारी आहे बरोबर, त्यांना सक्षम विरोधक राहिले नाही असं वाटतं का? बाळासाहेब थोरात जे काँग्रेस पुरते मर्यादित नाही, ते एक पूर्ण मोठं नेतृत्व आहे मतदारसंघात. तुम्ही काँग्रेसमध्ये अनेक वर्ष होतात, तर कुठेतरी विरोधकच कमकुवत झाले असं वाटतंय का? मला वाटतं आज जर आपण महाराष्ट्रात तरी बघितलं ना, तरी महाविकास आघाडी कुठेतरी महायुतीशी कंप्लाय झालेली आहे. कुठेतरी ती एका सबड्यू पोझिशन मध्ये गेलेली आहे. परवाचे विधान परिषदेचे निकाल बघा तुम्ही. अमरावती, नांदेड ह्या ठिकाणी 100 काँग्रेसच्या मतदारांनी क्रॉस वोटिंग केलंय. बरं. क्रॉस वोटिंग केलंय नगरसेवकांनी. ज्या ठिकाणी नाशिकची गोकुळ गीते दादांची जी केस होती त्याच्यामध्ये शिवसेनेनी शिंदे सेनेनी दराडेंना उमेदवारी दिली. त्यानंतर दराडेंना ह्यांनीच पाडलं महायुतीवाल्यांनी. ज्या गोकुळ गीतेंना तिथे निवडून दिलं, एक मंत्री चार्टेड प्लेन घेऊन जातात, त्यांना मुंबईला घेऊन येतात आणि पुन्हा शिंदे सेनेतच घेऊन येतात. म्हणजे महायुतीला पूर्णपणे मदत करण्याचं काम कुठेतरी हे तिन्ही पक्ष करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाटा शिवसेना. हे माझं स्पष्ट मत आहे. आणि हे आज नाही, हे मागच्या बऱ्याच इलेक्शन्स मध्ये जेव्हापासून आम्ही हे सगळं बघतो ना डोळसपणे, हे आम्हाला दिसतंय. एकच माणूस किंवा एकच पक्ष जो खरंच बोलतोय, ईव्हीएमच्या घोटाळ्यांबद्दल बोलले, जे निवडणुकीमध्ये सगळा गौडबंगाल झाला विधानसभेच्या वेळेस त्याबद्दल बोलले, हे सगळं बंद झालं पाहिजे त्याबद्दल वारंवार बोलत आहोत, महागाईबद्दल बोलत आहोत. वंचित बहुजन आघाडी सोडली तर कोण इथे प्रतिकार करते बरं यांना? तुम्ही जसं म्हटला, ज्या ज्या नेत्यांची तुम्ही नावं घेतली, कुठला मोठा नेता आज काँग्रेसचा किंवा राष्ट्रवादीचा या सगळ्यांच्या विरोधात बोलत आहे? आरएसएसच्या विरोधात कोण बोलत आहे? भाजपची बी टीम समजलं. तुम्हीच सांगा ना. 2 निवडणुका, आता कालच्या ज्या निवडणुका झाल्या, वंचितचे उमेदवार 2 ठिकाणी होते. एक नांदेडला होत्या आणि एक अमरावतीला होता. वारंवार आम्ही अपील केली, बाळासाहेब स्वतः बोलले की तुम्ही तिथे आम्हाला मदत करा, पुढे आपण एकत्र काम करू शकतो. वंचितला मदत करण्याचा तिथे नकार त्यांनी दिला आणि त्यांनी भाजपला वोटिंग केली. मग भाजपची बी टीम तर नाही, ए टीम म्हणूनच काम करत आहेत ना आज राज्यामध्ये. ज्या ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पण आम्ही बघितलं, ज्या ज्या ठिकाणी जिथे जिथे पडले तिथे काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्याच घटकांनी भाजपच्या लोकांना मदत केलेली दिसते. क्रॉस वोटिंग, 100हून अधिक मतांची क्रॉस वोटिंग. नागपूरमध्ये 170 मतं काँग्रेसची जास्त, 170 पेक्षा जास्त मतं, आणि अधिकृत उमेदवाराला 140 मतं पडतात. म्हणजे कोण कोणाची बी टीम आहे? बी टीम वगैरे काही नाही, हे पूर्णपणे सबमिसिव्हली काम करतायत. आणि म्हणून तुम्ही जे म्हणताय की महाराष्ट्रामध्ये एक स्ट्रॉंग ऑपोजिशन म्हणून मविया संपलेली आहे आणि त्याची जागा पूर्णपणे आता वंचित घेते हे दिसतंय. आणि त्यामुळेच जे पत्र तुम्ही पुन्हा सोशल मीडियावर जाऊन बघा, महाविकास आघाडीमध्ये 2024 मध्ये जायचं की नाही लोकसभेच्या वेळेस की जेव्हा चर्चा सुरू होती, तेव्हा वंचितने एक पत्र महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांना दिलं होतं. पहिला मुद्दा होता की 5 वर्ष, पुढचे 5 वर्ष निवडणुकीनंतर निकाल काही लागू दे, आपण जिंकू किंवा हरू, ऑपोजिशन मध्ये बसू, पण कुठलाही आपला आमदार खासदार हा भाजप किंवा त्यांच्या मित्र पक्षांसोबत जाणार नाही. आणि त्या गोष्टीला मान्यता महाविकास आघाडी पहिल्यापासूनच सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झुकलेली होती असं म्हणू शकतो. 6 लोक उठून जातात आणि नेतृत्वाला माहिती नसतं. एवढे 100 नगरसेवक तुमचे क्रॉस वोटिंग करतात आणि नेतृत्वाला माहिती नसतं, आणि तरी तुम्ही म्हणाल की वंचित बी टीम, असं शक्य नाही. त्यामुळे आता लोकांनाही समजता येते काय नाही. आता 2029 ची आतापासून तयारी सुरू झाली आहे. म्हणजे आता भाऊसाहेब कांबळे असतील, सदाशिव लोखंडे असतील, जे आता शिंदे सेनेत आहेत, मग आता जे नव्याने आयात झाले त्यांना उमेदवारी मिळणार असं एकनाथ शिंदेच म्हणले. हे शिवसेनेच्या चिन्हावरती लढतील आणि निवडून येतील. मग आता सदाशिव लोखंडे देखील त्यांनी एक स्टेटमेंट जारी केलं की काही नाही, शेवटपर्यंत काय कोण कोणाच्या पक्षात राहतं, कोण काय कुठं जातं हे सांगू शकत नाही असं म्हणतात. 2029 ची तयारी आतापासून सुरू झाली. निश्चित आहे, पण तुम्ही बघा गंमत काय आहे, 2024च्या निवडणुकीमध्ये
दोन विरोधक म्हणून ते लढले. बरोबर. सदाशिव लोखंडे साहेबांचं एक तरी स्टेटमेंट आहे का वागचौऱ्यांच्या विरोधात? नाही. म्हणजे निवडणूक झाल्या हे सगळं एकत्रितपणे काम करतात असं वाटत नाही का तुम्हाला? एकमेव मीच वंचितची तिसरी उमेदवार जी होते तीच फक्त प्रश्न उपस्थित करते की बाबा तुम्ही काय काम केलं, तुम्ही सांगा, तुम्ही कुठे आहात ते सांगा. त्यामुळे आता त्यांना त्यांचं स्वागत करण्यापलीकडे ऑप्शनच नाहीये. आणि ह्या पुढच्या 3 वर्षाच्या राजकारणात अजून खूप मोठ्या गोष्टी होणार आहेत. सेंटरचं गव्हर्नमेंट, अमित शहाचा रोल, मोदीजींचा रोल, ह्या सगळ्या गोष्टींवरती अजून खूप रामायण होणार आहे. त्यामुळे आपण बघूया पुढे कसं होईल. पण आम्ही निश्चित एक विरोधी पक्ष म्हणून आणि एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही शिर्डी लोकसभेमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काम करत आहोत. बताई आता शेवटकडे येतो मी. आता ज्या पद्धतीने पक्षांतर होतंय, ज्या जनतेने ज्या विचारधारेच्या विरोधात निवडून दिलेलं आहे तेच सत्तेत जाऊन सहभागी होत आहेत. म्हणजे जो मतदारसंघातला रोष आहे, मतदारसंघातले प्रलंबित प्रश्न आहे, ते सगळं पाहता 2029च्या निवडणुकीसाठी वंचित असेल किंवा तुम्ही स्वतः उमेदवार म्हणून उभ्या राहणार, निवडणूक लढवणार, ज्या पद्धतीने सत्तेकडे वाटचाल चालू आहे, तुम्हाला वाटतंय की सक्षम विरोधक म्हणून 2029ला तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे? मी निवडणूक लढवेल की नाही हा पुढचा प्रश्न आहे. पण मतदारसंघातली प्रलंबित कामं जी आता तरी सत्तेतल्या खासदारांनी पूर्ण करावा हा आम्ही रेटा तर लावून धरणार. 2029ची निवडणूक होते का आणि कशी होते, डिलिमिटेशन होता की नाही, पुढे 800 मतदारसंघ झाल्यावर ह्या मतदारसंघाचं काय होतं, हे असे अनेक इफ्स अँड बट्स अजून आपल्याकडे प्रलंबित आहे. त्यामुळे तो पुढचा प्रश्न. पण शिर्डी लोकसभा असो किंवा महाराष्ट्र असो, यामध्ये एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आज जसं आम्ही काम करत असो तसंच वंचित पुढेही काम करत राहील, हे मात्र 100%. बरं, आता हे जे पक्षांतर वगैरे झालं 2029ला राजकीय परिस्थिती बदललेली पण असेल, मात्र जी गद्दारी जनता म्हणतीये की वागचौऱ्यांनी केली, याबाबत तुम्ही सातत्याने आवाज उठवला होता. बाळासाहेब थोरात असतील किंवा उद्धव ठाकरेंची भेट घेऊन बोलणार का? मी काही बोलायचीच गरज नाहीये. मला वाटतं त्यांच्याच लोकांनी खूप काही बोलून झालंय. त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. मी सातत्याने मांडत आले की युवकांनी, महिलांनी पुढे या, हे भाषणामध्ये बोलणं सोपं असतं, पण योग्य वेळेस योग्य संधी देणं पण गरजेचं असतं. ती संधी जर त्यावेळेस मिळाली असती तर निश्चित आज मतदारसंघाचं चित्र वेगळं असलेलं असतं. पण आता ही वेळ गेलेली नाही. महाविकास आघाडीने हा विचार करावा की तुम्ही ज्यांच्यावरती भरोसा ठेवून काम करताय ते नेमकं त्या भरोशाच्या लायकीचे आहेत की नाही, आणि तुम्ही फक्त राखीव असल्यामुळे जर मतदारसंघाचं नुकसान करणार असाल तर हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पटणारा नाही. बरं, आता जे मतदारसंघातले कामं राहिलेले आहेत त्यासाठी एक सक्षम विरोधक म्हणून आवाज उठवणार आणि खासदार वागचौऱ्यांना याचा जाब विचारणार का तुम्ही? निश्चित मी रोज विचारतेय. म्हणजे जेव्हापासून हे झालंय ना तेव्हापासून नाही, आधीपासूनच आम्ही हे विचारतोय की खासदार कुठे आणि काय करतात. अनेक लोकांनी, प्रवीणदादा नेगेटिव्ह जे कामं करतात ना, त्यांनी पण अनेक गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचवल्या. त्यांना चालता येत नाही, त्यांना उठता येत नाही, बसता येत नाही, हे पर्सनल गोष्टी आहेत. ह्या गोष्टींवरती मी कधीही भाष्य केलं नाही, ह्या पुढेही करणार नाही. इलेक्शनचे काही व्हिडिओ तुमच्यापर्यंतही आले असतील, पण ते पर्सनल आहे. त्या गोष्टींपलीकडे जे पब्लिक आहे, जे लोकांशी निगडित आहे आणि जे लोकांना तुम्ही प्रॉमिस केलंय ना ते देण्यास तुम्ही तिथे रिस्पॉन्सिबल आहात आणि त्याबद्दल तुम्हाला आम्ही प्रश्न विचारत राहणार. तुम्ही उत्तर देऊ ना देऊ हे तुमचं आहे. हे लोकांनाही कळलंय की तुम्ही काय करणार आहे आता. त्यामुळे बघूया 3 वर्षामध्ये पुढे काय करतात ते. शेवटचा प्रश्न येतो फक्त एकच की शिर्डीत आता तुम्ही लोकसभा निवडणूक लढवली, वागचौऱ्यांनी देखील आता पक्षांतर केलं, तर शिर्डीकरांना, जनतेला काय आव्हान करणार? शिर्डीकरांना एवढंच आवाहन आहे की 2दा आपण ती चूक केलेली आहे. पुन्हा आता अशी काही चूक करू नका, कारण आपल्या एका मतामुळे आपल्या लोकसभा मतदारसंघाचं, आपल्या भावी पिढीचं खूप मोठं नुकसान होत आहे. हे न करता जे उमेदवार चांगले आहेत, उगाच कोणाच्या तरी भूल ताप्याने हे बी टीम आणि हे टीम नाही, उमेदवार म्हणून द्या. पक्ष काय विचार करतो म्हणूनही द्या, पण किमान आता पुढच्या खेपेला तरी चांगला उमेदवार निवडून द्या, एवढीच मी विनंती करणार आहे. खरं तर भाऊसाहेब वागचौरे जे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत, त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यांनी मतदारसंघाची कशा पद्धतीने फसवणूक केली, तसंच विकास निधीच्या नावाखाली त्यांनी जे सांगितलं की शिंदे सेनेत जातो, विकास निधी मिळत नाही, मात्र त्याच विकास निधी कशा पद्धतीने त्यांनी खर्च केला नाही त्याचा पूर्णपणे पर्दाफाश, एक भांडेफोड उत्कर्ष रुपवते यांनी केलेला आहे. तसेच त्यांनी जागृत शिर्डीकरांना एक आव्हान देखील केलेलं आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात काय घडामोड घडतील ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. असेच आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका.